किट्टू डार्लिंग, काही इफेक्ट होतोय की नाही? तेच बघते मी. ही अशी कवडी आहे? तेच कळत नाहीये ना. वेटर, वेटर? मगाशी दादा म्हणत होती, आता वेटर म्हणते. आपला प्लॅन वर झालाय. मला अजून एक पाहिजे. नाहीये, संपलंय. नाहीये म्हणजे मला पाहिजे. नाही हो, संपलंय. आता सगळं संपलं. या शिवाचं कौतुक, तिचं या घरातलं अस्तित्व सुद्धा. तुला कळतंय ना? आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय. आता फक्त धमाका व्हायचा बाकी. मी याला सीताई बरोबर नाचायला लावते, म्हणजे मजा येईल. आली आली. काय मजेत ना? हा, वन तास. झकास झकास एकदम. कीर्तीताई, ऐका ना. लांब लांब. तुमच्या या प्रेमामुळे ना माझं या घरातलं स्थान ना वाढत चाललंय खूप. खरंच माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. खरंच. आणि सीताई, सीताईवर पण खूप प्रेम आहे. हो, ते पूर्ण आपला होल म्हणतात का, होल फॅमिली आय लव्ह. खरंच थँक्यू. ऐका ना, मला एक विचारायचं आहे तुला. विचार. मला ना नाचावंसं वाटतंय. नाचू काय? अगं नाच ना, कुठेही जाऊन नाच. नाच. जाऊ? जा. नको 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 नको. काय आहे, मी जर सीताईंसमोर जाऊन नाचले तर त्या चिडतील ना. मग माझा पत्ता कट. माझा पत्ता कट झाला तर तुम्हाला आवडेल काय? नाही ना. मग मी नाही जात. नाही ग शिवा, तू घाबरतेस. तू आईला घाबरतेस ना? भाई, मी कुणाला घाबरत नाही. कुणालाच नाही. नाही. मग जा, आईला जाऊन विचार. चॅलेंज दिलं. घेतलं. हा, भाई, मी चॅलेंज घेतला. आता बघा तुम्ही. हे घे. ए, आले. हो सीताई, तुम्ही डान्स करणार माझ्या बरोबर? काय वेड लागले का? सीता सीता चला ना. अरे अहो, चला हो तुम्ही. चला. अरे एक मिनिट. भाऊ, तुम्ही पण या. अरे मी कुठे आता? अरे म्युझिक.
म्युझिक बंद कर. तू हे कसं पडलं? तू ओकेस का आई? शिवा हा तू ओकेस? हो मी आहे ठीक आहे. शिवानी अगदी योग्य वेळी सीताला बाजूला केलं नाही तर. वा, म्हणजे आधी स्वतः चुकायचं वर कौतुक पण करून घ्यायचं. कसं जमतं ग तुला? कीर्ती, इथे सगळ्यांनी बघितलंय शिवानं सीताला वाचवलंय म्हणून. पण तो जो स्टँड पडत होता ना, तो हिच्याच चुकीमुळे पडत होता. ताई तू काही बोलतेस. अरे हिच्यामुळेच झालंय ते. तुम्हाला सगळ्यांना दिसत नाहीये का? दारू पिऊन झिंगली आहे ती, शुद्धीत नाहीये. दारू पिऊन आईला नाचायला बोलवलंस. तिची थेर काय चालले तुम्हाला सगळ्यांना दिसत नाहीयेत का? आणि हिचा धक्का लागून तो स्टँड पडलाय. शुद्धीत आहे का विचारा तिला. देसाईंच्या सुनेला हे शोभत नाही शिवा. पण सीताई मी हे सगळे उद्योग करायचे होते म्हणून पार्टी ठेवलीये. मी नाही प्यायले. तोंडावर खोटं बोलतेस. आई, वास घ्यायच्या तोंडाचा, मग तुला कळेल ही दारू प्यायलीये की नाही ते. मी स्वतः बघितलं हिला पिताना. झालं? बघितलं तुम्ही सगळ्यांनी? मी सांगत होते ना, ही दारू प्यायली आहे. तुमची सून, देसाई घराण्याची सून दारू पिऊन इथे तमाशा घालत होती. मी बघितलंय ना. तुम्हाला सगळ्यांना माझ्यावर विश्वास नाहीये. काका, अरे कर ना तुझ्या सुनेचं कौतुक. भाऊ अजून काही कौतुक करायचंय का तुम्हाला? कीर्ती, शिवा प्यायली नाहीये. मी स्वतः बघितले. असं कसं शक्य आहे? हे तुम्हाला असे प्रश्न पडूच शकतात, कारण तुमची मेहनत वाया गेली ना. हे घे. पी. अरे मांजा, ही काहीही बोलते. एक शब्द बोल नकोस आता. माफ करा. या आपण सगळे जेवून घेऊया. चला 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 चला, या 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 चला ना, या ना प्लीज या. कीर्ती, भाऊ ऐका ना, आता नको. कीर्ती, आज जे सगळ्यांसमोर घडलं ते अत्यंत चुकीचं होतं. तू शिवाला सगळ्यांसमोर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून तिचा अपमान केलास. ती या घरची सून आहे. भाऊ ठीक आहे, आता नको हा विषय. नाही, हे आज नाही झालं ना तर पुन्हा कधीच होणार नाही. भाऊ, मला मान्य आहे माझं चुकलंय, पण स्टँड तिच्याच धक्क्याने पडलाय, ज्याच्यामुळे आईला त्रास झाला असता. आणि हिने ना हे सगळं मुद्दाम केलंय. हा मुद्दामूनच झालंय हे. झालं, बघितलं, केलंय तिने ऍक्सेप्ट. नाही पण मी स्टँड पाडला नाही.
मग कुणी पाडलाय ग? भाऊ, स्टँड कीर्तीताईंनी पाडला. काय? म्हणजे तो त्यांना माझ्यावरच पाडायचा होता. फक्त मी डान्स करता करता दुसऱ्या साईडला आले आणि सीताई त्या साईडला गेल्या म्हणून तो त्यांच्यावर पडायला गेला आणि तो मी वाचवला. कीर्ती, हे खरंय? आई अगं तू हिचं काय ऐकतेस? आणि काय ग, तू माझ्यावर आळ घेतेस? काय लायकी काय आहे तुझी? हा? आणि तू कोणाशी बोलतेस ना हे लक्षात ठेव, कळलं ना? शिवा, तू जे आत्ता बोलतेस ना कीर्तीबद्दल, ती खूप मोठी गोष्ट आहे. हा, माझ्याकडे पुरावा आहे. हे कसला पुरावा आहे? आणि तुम्ही लोक हिच्यावर विश्वास ठेवणार आहात? आई अगं मी मी या घरची मुलगी आहे, तुझी मुलगी आहे मी. शिवा, तुझा पुरावा दाखव. रॉकी, फोन दे ना. आता ही वस्तीतली लोक माझ्याबद्दल काहीतरी दाखवणार आणि तुम्ही तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार हिच्यासाठी. हे बघा भाऊ, म्हणजे रॉकी डान्स करत नव्हता आणि तो शूटिंग करत होता असंच सगळ्यांचा डान्स. तर तेव्हा हे सगळं रेकॉर्ड झालं. भाऊ, हे सगळं खोटं आहे. मी तुम्हाला सांगते ना, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. अहो ही वस्तीतली लोक आहेत, त्यांना थोडेसे पैसे दिले ना तरी ह्यांची नियत बदलते, विचार बदलतात आणि म्हणून हे सगळे असले प्लॅन करतात. आणि या शिवाने हे सगळं मुद्दाम केलंय भाऊ, तुम्हाला माझ्याबद्दल भडकवण्यासाठी. रॉकीला मुद्दाम बोलवलं तिने इथे. ही वस्तीतली लोक आहेत ना, ही अशीच वागणार. यांची कीर्ती, तुझं डोकं फिरलंय. तुला कळत नाही तू काय करतेस. डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. शिवाच्या रागापोटी तू आज सीताला इजा केली असतीस. कसलाही विचार केला नाहीस तू. भाऊ, भाऊ, तुम्ही शांत व्हा. जाऊ दे. अशू, इतके दिवस शांतच होतो मी म्हणून हे घडलं. मी हे आधीच करायला पाहिजे होतं. हे घडलंच नसतं. भाऊ तुम्ही सीता, आपली मुलगी एखाद्याच्या जीवावर उठते. आपण सीता, आपण दोघे कुठेतरी कमी पडलो. नाही, कीर्ती, आय एम सॉरी. मी तुझ्याशी असं वागायला
भाऊ शिवा, कीर्तिताई कशी आहे? शिवा, मी आजपर्यंत कधी तिच्यावर हात नाही उगारला, पण आज जे घडलं ते चूकच. कीर्तीला कुठे काय वागावं, काय बोलावं, काय करावं काही कळत नाही. प्रत्येक आई बाप आपल्याला जे दिवस काढायला लागले ते आपल्या मुलांना काढायला लागू नये म्हणून त्यांचे हट्ट पुरवतात, लाड करतात. तेच मीही केले. कीर्ती आमची पहिली मुलगी म्हणून तर जरा जास्तच केली मी तिचे लाड, पण तिला त्यामागची बापाची माया नाही कळली. आपण जे मागू ते भाऊ देतील या जाणीवेनं ती हट्टी झाली. मी जे म्हणेल तेच बरोबर, तिला जे वाटेल तेच ती करणार. आज त्या कीर्तीचं काय झालंय? आता तिला फक्त तिचा स्वार्थ कळतो. यात तिची चूक नाहीये. मी चुकलो शिवा. नाही भाऊ, असं नाहीये. शिवा, मी खूप मेहनतीनं नशिबानं पैसे कमावले, नाव कमावलं, पण मी तुझ्या पप्पासारखा नशीबवान नाही ग. त्याला शिवासारखी गुणी मुलगी मिळाली, ती मला नाही. आता शेवटची एकच इच्छा आहे, मी असेपर्यंत तुझ्यातला एक तरी गुण कीर्तीत यावा, मग मी डोळे मिटायला मोकळा. भाऊ भाऊ, माझे पप्पा मला सोडून गेले, पण तुम्हाला नाही गमवायचं मला. भाऊ, मी तुम्हाला वचन देते, मी एक दिवस कीर्तिताईला बदलून दाखवेन, पण तुम्ही मला सोडून नका जाऊ. सगळं होईल नीट. आज जे काही झालं ना त्याला काय सोल्युशन आहे, काय करायचं? मग भाऊ बघ, सीताई बघ, सगळ्या किती हर्ट झालेत. प्लस एवढी सगळी लोक होती, पाहुण्यांसमोर सगळा तमाशा. हे बघ, तू नको काळजी करू, सगळं होईल नीट. काय नीट होईल? म्हणजे ताई हट्टी आहे लहानपणापासून, आहे नो, पण तिचा तुझ्यावर एवढा राग काय? आता माहिती आहे ना आपल्याला, आपलं जसं लग्न झालं त्यामुळे सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. पण म्हणून एवढा तमाशा करायचा? हे बघ, आपण ना त्यांचं मन कसं जिंकू याच्यावर फोकस करूया ना. काय करणार आहेस तू? प्रेम, प्रेमाने सगळं जिंकता येतं. हा कॉन्फिडन्स आहे ना तुझा, मला खूप आवडतो. आणि मला तू आवडतो. हो, चला आता आपण प्रॉब्लेम आहे? जरा हे बेडशीट घालूया. या, घातली आहे मी, चला. हे काय ग? अरे, एक मिनिट, ही माझी कविता आहे. दिव्यासाठी केली होती मी.